नमस्कार, मी रंजना. अन्नपूर्णा किचन रंजनामध्ये आपलं मनापासून खूप 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 स्वागत आहे. आज इतकी मस्त मी रेसिपी घेऊन आलेली आहे का आपल्या शरीरासाठी खूपच मस्त. तुम्ही हे रोजच्या डाएट मध्ये तुम्ही ऍड करा आणि याचे खूप सारे फायदे आहेत. जसे की इम्युनिटी बूस्ट करतो, पेन कमी करतो, खोकला, सर्दी, जुखाम जर असेल तर ते पण कमी करतो. हळदीचं तर तुम्हाला माहितीच आहे, काय अँटीबायोटिक आहे. बघूया आयुर्वेदिक औषधी आपली तर रेसिपी बघा आणि नक्कीच रोज याचं सेवन करा. तर चला बघूया आपली सोपी रेसिपी. 3 किंवा 4 मिरे घ्यायचे, थोडा अद्रकचा तुकडा घ्यायचा आणि एक छोटा चम्मच हळदी घ्यायची. हळद 1 चम्मच छोटा, थोडं अर्धा कप पाणी घालायचं. गॅस ऑन केलेला आहे, पाण्याला गरम होऊ देऊया. तोपर्यंत आपण याला ठेचून घेऊया. हे बघा, मी 5 मिरी घातलेले आहे, असं ठेचून घेत आहे. हे याचं पावडर केलेलं आहे, हे आपण यामध्ये घालूया. घातलेलं आहे. हे अद्रकचा तुकडा घेतलेला आहे, याला ठेचून घेऊया. एवढाच तुकडा घ्यायचा. हे बघा, तेल हे यामध्ये घालते आहे. जर आपल्याकडे काही कुटायला नसेल तर आपण खिसणीने खिसू शकतो. एक छोटा चम्मच हळद घातलेली आहे, पाण्यासोबत येऊ द्यायची. बघ, यामध्ये आता हे दूध घालते आहे. दूध घातल्याच्या नंतर 1 किंवा 2 उकळी येऊ द्यायची. लगेच दूध गाळून घ्यायचं. थोडा गूळ घातलेला आहे मी, एका बोरा एवढा गूळ घातलेला आहे. 2 उकळी झालेली आहे. आपण आता याला गाळून घेऊया. हे एक प्रकारची औषधी आहे. याने पोट साफ होते, जॉईंटचे पेन कमी करते आणि चेहऱ्यावर ग्लो येते. रोज सेवन मध्ये 1 गिलास याच प्रकारे, ज्या प्रकारे मी बनवलेला आहे त्या प्रकारे दूध बनवायचं आणि सेवन करायचं. हीच ही रेसिपी बघा आणि बनवा, कमेंट करा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद.